काय झालं? काही नाही. मग तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुम्ही अचानक का थांबलात? माझा काही नाही, पण आपण आज राजसभेत नको जायला. राज्यसभेत जायला नको? पण का? भासा, आज तुझे आई आणि वडील राजसभेत येणार आहे. माझा दुसरा विवाह झाला आहे ही वार्ता त्यांना कळली असणार, आणि म्हणून ह्या साऱ्या विषयी विचारायलाच ते आले आहेत हे मला स्पष्ट जाणवत आहे. भासा, आता हे मी तुला कसं सांगू? तुम्ही काहीच का बोलत नाही? आणि राज्यसभेत न जाण्यासारखं काही घडलंय का? घडलं आहे की घडणार आहे, पण आज राजसभेत नको जायला असा विचार मात्र मनात येतो आहे. पण आपल्याला असं करून चालणार नाही. प्रजेच्या प्रती आपले जे दायित्व आहे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. आपल्याला राज्यसभेत जावंच लागेल. मायानंदा, आत्ता कुठे अर्धा गड चढून आलो होतो आपण. अजून बरेच अंतर चालायचे आहे. अहो, हे सारं ठाऊक नाहीये का मला? गेल्या 12 वर्षात मी या गडावर आले नसले तरी इथे काय काय घडत आहे सारं ठाऊक आहे मला. 12 वर्ष झाली असली तरी अजून सारे काही तसेच आहे. काहीच बदल झालेला नाही. बरंच काही घडून गेलं इतक्या काही वर्षात. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? इथे माझ्या मुलीचा संसार. मायानंदा, सावरा स्वतःला. मी फक्त आपणास एवढंच सांगू इच्छितो की आपण श्री खंडेरायांना भेटायला जाणार आहोत ह्याचे भान ठेवा. उगाच तिथे आकांड तांडव करून स्वतःची शोभा करून घेऊ नका. अहो, हे सांगताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? श्री खंडेरायांनी दुसरा विवाह केला आहे यात तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो, पण त्यामागे देखील निश्चितच काहीतरी कारण असेल. बाई बाई बाई, आता काय करावं मी हेच कळत नाहीये मला. तुम्हाला काही वाटो किंवा न वाटो, पण या साऱ्याचा जाब विचारल्याशिवाय मी मात्र राहणार नाही. आत्ताच सांगून ठेवते. मायानंदा, काय हो? मघाशीच तुम्ही म्हणालात ना की या जेजुरीत काहीच बदललं नाही म्हणून. मग हा वाडा कसा आला इथे?